मध्ये जाऊया. देवेंद्र फडणवीस बोलतायत. आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामुळे मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल. याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता आपण मागच्या काळामध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन याच्यामध्ये भावामध्ये कमतरता आली होती आणि त्या संदर्भात निर्णय आपण घेतला होता की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी मदत आपण करू. त्याप्रमाणे राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेतला. पुरवणी मागण्यांमध्ये ते पैसे दिलेत आणि आता शेतकऱ्यांच्या जवळपास 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या भावांतराचे पैसे थेट त्या ठिकाणी आपण निश्चितपणे देतो आहोत. माननीय सभापती महोदया, या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न ॲडव्होकेट परब साहेबांनी उपस्थित केले होते. त्यात त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की BVG, VRSK इंडिया क्रिस्टल यांच्यावर शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. मुदत संपल्यावर पुन्हा त्यांनाच टेंडर देण्यात आलं. खरं म्हणजे पहिल्यांदा हे टेंडर 2016 ते 2019 या काळात दिलं होतं. त्यानंतर पुन्हा ते टेंडर बोलवण्यात आलं. त्या टेंडरमध्ये याच कंपन्या त्या ठिकाणी आल्या, लोएस्ट कंपन्या म्हणून, आणि त्यांनाच ते टेंडर देण्यात आलेलं आहे. फक्त परब साहेबांच्या माहितीकरता सांगतो की हे जे टेंडर दिलेलं आहे ते या सरकारच्या काळात किंवा प्रशासकाच्या काळात दिलेलं नाही. ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी परब साहेबांच्या नाही ऐकण्यातले लोक होते, म्हणजे परब साहेब पक्षातले प्रमुख नेते आहेत. आता ते नाही आहेत त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही आहे. पण त्या काळामध्ये तेव्हाच्याच स्थायी समितीने त्या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे.